म्युच्युअल फंड सर्च करत असताना एकाच नावाचे 3-4 म्युच्युअल फंड समोर येतात. दिसायला सेम पण खरं तर वेगळे. मग कसं समजणार कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची? आज एका मिनिटात जाणून घेऊयात म्युच्युअल फंडच्या नावाचा खरा अर्थ. एक्झाम्पलसाठी माझा फेवरेट फंड पराग पारिक फ्लेक्झी कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड घेऊया. सुरुवातीला आहे पराग पारिक. हे आहे एएमसी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीचे नाव. म्हणजे हा फंड कोणती कंपनी चालवत आहे तिचे नाव. या जागी HDFC, ICICI, मोतीलाल ओसवाल अशी वेगवेगळी नावे असू शकतात. त्यानंतर आहे फ्लेक्झी कॅप म्हणजे म्युच्युअल फंडचा टाईप. फ्लेक्झी कॅप म्हणजे हा फंड लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप अशा तिन्ही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर या जागी सेन्सेक्स असं लिहिलेलं असतं तर हा फंड देशातील टॉप 30 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकला असता. त्यानंतर आहे डायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे कोणताही मिडलमॅन नाही. त्यामुळे एक्सपेन्स रेशो हा कमी असतो. रेग्युलर प्लॅनपेक्षा 1% कमी. लॉंग टर्म मध्ये 1% फरक म्हणजे 10 ते 15 लाखाचा फायदा. यानंतर शेवटी आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे या फंडमधून मिळणारा नफा याच फंडमध्ये पुन्हा रिइन्व्हेस्ट केला जातो आणि कंपाऊंडिंगने हा पैसा वेगाने वाढतो. जर इथे IDCW लिहिलेलं असेल तर या फंडमधून तुम्हाला रेग्युलर पैसे मिळतात, पण ते तुमच्याच इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूमधून, तेही पुअर टॅक्सेशन सोबत. याचा अर्थ जर वेल्थ क्रिएशन करायची असेल तर ग्रोथ ऑप्शन आणि जर रेग्युलर इन्कम हवा असेल तर IDCW ऑप्शन. म्युच्युअल फंडचं नाव हे फक्त नाव नसून तर ते त्या फंडची संपूर्ण माहिती देतं. हा कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका.